आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष। ही निषेध सभा आहे। अशी निषेध सभा कधी तुम्ही मुस्लिम धर्माच्या लोकांना घेताना असताना दिसली आहे का?
त्यांच्या कुठल्याही धर्माबद्दल, त्यांच्या मोहम्मद पैगंबरांबद्दल कोणीही काय बोललं तर नुसतं अशा भगव्या टोप्या घालून नुसतं घोषणा देत ते लोक बसले असते का? हा प्रश्न मला तुम्हाला सगळ्यांना विचारायचा आहे. आज भलतीच हिंमत वाढलेली आहे. सगळ्या बाजूने फक्त हिंदूनेच सहन करावं अशा पद्धतीचं वातावरण तयार झालेलं आहे. सर्व धर्म समभाव, भाईचारा, गंगा जमुना तहवीज, हे सगळे मोठे मोठे वाक्य फक्त हिंदूंनाच सांगितलं जात. आम्हीच ऐकायचं, बाकी कोणी ऐकायचं नाही. बाकीच्या लोकांनी हिंदू समाजाला फाट्यावर मारायचं. कारण का सगळ्याचा ठेका आम्हीच घेतलाय. या देशाला, या देशामध्ये हिंदू, या देशामध्ये सर्व धर्म समभाव टिकवण्याचं काम फक्त हिंदूंनीच करायचं. भाईचारा फक्त हिंदूंनीच करायचं. ती कुठली ती काय गंगा जमुना तहजीब फक्त हिंदूंनीच करायचं. बाकीच्यांनी काय करायचं? आता परवा झाली ना आपली गणेश चतुर्थीचं विसर्जन, काल झाली ना ईदचे जुलूसच्या मिरवणुका. काय झालं आपल्या विसर्जनाच्या दिवशी? देशामध्ये सर्व धर्म समभाव आहे ना? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे ना? आणि त्या संविधानामध्ये प्रत्येक धर्माला, प्रत्येक नागरिकाला समान हक्क दिलेला आहे. समान हक्क. जो न्याय मुसलमान धर्माला लागतो तोच न्याय हिंदू धर्माला लागतो. जे कायदे हिंदू म्हणून आपण सगळं पालन करतो तेच पालन मुसलमान धर्माला आणि अन्य धर्माला पण पालन करायला लागतात. हो की नाही? सांगा तुम्ही. मग विसर्जनाच्या दिवशी आपला या हिंदू राष्ट्र म्हणून आपण ज्या देशाकडे पाहतो, या हिंदू राष्ट्रामध्ये 11 ठिकाणी विसर्जनच्या मिरवणुकीवर दगडफेक झालेल्या आहेत. पोलिसां बांधवांकडे असतील आमच्या इकडची नोंद. 11 ठिकाणी देशभर झाल्या. आपल्या महाराष्ट्रामध्ये भिवंडी असो, मुरुड असो, सातारा असो, असंख्य ठिकाणी गणपतीच्या मिरवणुका निघत होत्या आणि तिथे दगडफेक केली गेली. का? कशासाठी? सर्व धर्म समभाव आहे ना. काल ईदची मिरवणुका निघाल्या, जुलूस निघाले. मला या देशाच्या कुठल्याही हिंदू मुसलमान नागरिकाला विचारायचं आहे, जसा विसर्जनाच्या मिरवणुकीवर 11 जागी दगडफेक झाल्या तसं जुलूस, त्या ईदच्या जुलूसच्या मिरवणुकीमध्ये मला एक अशी घटना दाखवावी जिथे हिंदूंनी तिथे दगड मारला. एक अशी घटना दाखवावी. माझ्या पत्रकार मित्रांनी उठून सांगावं. इथे ईदची जुलूसची मिरवणूक जात होती आणि इकडे हिंदूंच्या मंदिराच्याकडून दगडी आली, चपला आले, अशी एक घटना माझ्या पत्रकार मित्रांनी सांगावं मला. सर्व धर्म समभाव आहे ना, भाईचारा आहे आपल्यामध्ये. काल रात्री धिंगाणा घातलाय महाराष्ट्रामध्ये. 10 वाजताची लाऊडस्पीकरची. सर्व धर्म समभाव आहे. मग ते लोक दगडा मारतात. चतुर्थीच्या मिरवणुकीच्या वेळी का करत नाही हा प्रश्न विचारण्याचा धाडस लोकांनी दाखवला पाहिजे. हिंदू म्हणून दाखवला पाहिजे. नुसतं आम्ही विचारून नाही, मला या देशामध्ये राहणाऱ्या राष्ट्रभक्त मुसलमानांना पण विचारायचं आहे. हो, मी राष्ट्रभक्त मुसलमान म्हणतो, जो ह्या देशाला आपला देश मानतो,
जो आमच्या बरोबर या तिरंग्याला सलाम ठोकतो, जो आमच्या बरोबर भारत माता की जय आणि वंदे मातरम म्हणतो, तो हा राष्ट्रभक्त मुसलमान हा आमचा आहे आणि हे अभिमानाने आम्ही बोलतो। त्या राष्ट्रभक्त मुसलमानाला मला विचारायचंय, तुम्हाला तरी पटलं का विसर्जनाच्या मिरवणुकीवर दगडी मारणं? तुम्हाला चाललं का? ए गप्प बस रे बाबा, ए गप्प बस ना, तू जरा उभा राहा इथे, माझाच आहे ना, शांत बस। का विचारत नाही त्या लोकांना? सगळ्याच गोष्टी काय आम्हीच पालन करायचं का? मी तुम्हाला कुठल्याही राष्ट्रभक्त मुसलमानाबद्दल बोलतो, त्या लोकांनाही पटलं नाही अशा पद्धतीने विसर्जनावर दगडी मारणं। अहो भिवंडीमध्ये काय घडलं? मी जेव्हा अहिल्यानगरमध्ये हिंदू सकल मोर्चाच्या संदर्भात आमच्या परमपूज्य रामगिरी महाराजांच्या बाबतीमध्ये बोलत असताना मी जेव्हा मस्जिद हा शब्द काढला, काय यांच्या सगळ्या ढुंगणाखाली आग लागले हो, काय मिरच्या लागल्या ह्यांच्या सगळ्यांमध्ये। हमारे मस्जिद के बारे में कैसा बात किया, हम नीतीश राणे को देख लेंगे, अरे वो 1.5 फुटिया हमका क्या करेगा। अरे तुम्ही अगर 1.5 फुटिया बिट्या म्हणत असाल तर तुमच्या त्या अफजल खाननी 7 फूट होऊन काय उपटली आमच्या महाराजांची हे तरी सांगा। 7 फूट होताना तुझा त्या अफजल काय होता, अर्धा कोथळा काढला माझ्या महाराजांनी आणि बाजूला टाकून दिला। तुम्ही काय मोजता आमच्या उंची? या तरी कधीतरी मैदानात परत शुक्रवारी ढुंगण वरती करू शकत नाही, एवढे हालत करून तुम्हा लोकांना परत पाठवेन। उगाच आमच्या नादी लागायचं नाही। तुम्हाला तुमच्या मस्जिदीबद्दल बोलल्यावर तुम्हाला एवढं झोंबलं, तर काल भिवंडीमध्ये काय झालं? काल ती गणेश चतुर्थीची मिरवणूक जात असताना भिवंडीमध्ये हिंदुस्तान मस्जिद म्हणून तिथे एक मस्जिद आहे, त्या मस्जिदीच्या समोरून आपली मिरवणूक जात होती गणेश चतुर्थीची। तिथून मस्जिदीच्या इकडून आपल्या मिरवणुकीवर चपला आणि दगडा मारली गेली, आपल्या मूर्तींवर दगड आणि चप्पल मारली गेली। आता चालतं का हे मस्जिदीतून या गोष्टी करणं? या गोष्टीची मान्यता आहे का तुमच्या इस्लाममध्ये? अरे आम्ही नुसतं काय बोललो, तुमचा धर्म ज्या मस्जिदीमधून चालतो त्याच्यातून अगर कोण चुकीचे हे जिहादी डोक्याचे कार्टे अगर तुमच्या मस्जिदीचा गैरवापर करत असतील, त्या मस्जिदीतून अगर हत्यार ठेवत असतील, तर त्या मस्जिदीचा गैरवापर या मुसलमान धर्मातल्या विचारवंत कधी थांबवणार हा प्रश्न मला त्या निमित्ताने तुम्हाला विचारायचा आहे। काय झालं आमच्या विशालगडच्या काळात? विशालगडचं जेव्हा आंदोलन झालं, गेले असतील म्हणजे हिंदुत्वाचे असंख्य कार्यकर्ते इकडून विचारात ना, तेव्हा दगड आणि हत्यार कुठून घेऊन आले? तेव्हा दगड आणि हत्यार हे मस्जिदीतून बाहेर घेऊन आले। विचारा त्या लोकांना खरं आहे काय खोटं आहे? मग तुम्ही तुमची अगर मस्ती बंद करत नसाल, तुम्ही अगर आमचे मिरवणुकाच्या वेळी दगड आणि चप्पल फिरकवत असाल, आमच्या गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आमच्या गणेशच्या देवताच्या मूर्तीवर अगर दगड मारत असाल, तर आम्ही काय तुमची काय ही वर्षाची शेवटची ईद आली का रे? परत ईद येणार नाही तेव्हा तुमच्याकडे चप्पल आणि दगड मारणार नाही, ह्याची पण तुम्ही जरा काळजी घ्या। नाहीतर तुम्ही अगर मोहम्मद पैगंबराला अगर तुम्ही मानत असाल, मोहम्मद पैगंबर अगर तुमच्यासाठी सर्वस्व असेल, तर आमचे गणपती बाप्पा पण आम्हाला त्याच पैगंबरापेक्षा मोठे आहेत, लक्षात ठेवा। आमचे प्रभू रामचंद्र पण आम्हाला त्याच पैगंबरांपेक्षा मोठे आहेत, आमचे स्वामी समर्थ पण आम्हाला त्याच पैगंबरांपेक्षा मोठे आहेत, एक लक्षात ठेवा। आणि अगर आमच्या देवी देवतांकडे तुम्ही वाकड्या नजरेने बघाल तर आम्ही पण नाही सोडणार कोणाला। आम्हाला काय तू जिभेवर काय हाड नाही, एक लक्षात ठेवा। आम्हाला पण आमच्या थोबडं उघडायला येतात आणि मग थोबड उघडल्यानंतर हे असे हिरवे सापासारखे वळवळ करू नका बाहेर येऊन। हा, एक तर एका बापाची आत काय हे आम्हाला लोकांना माहित नाही। हा, तुम्हाला कोणाला तुमच्या आब्बाचं नाव विचारलं हे दुसऱ्याकडे बघाल, तुझा तेरा क्या मेरा।
तुम्हाला काय एकाचं नाव माहित नाही, आम्ही तरी एकाच आडनाव लिहितो. तुला कुठला भाग किती वेळेस तुम्ही मोजता हे तुम्हाला कोणा माहित नाही आणि आमच्याशा नजरेसमोर येतात. आमच्या नजरेसमोर येतात. कशाला सहन करायचं हिंदू म्हणून एक तुम्ही विचारतो मी तुम्हाला. असाल तुम्ही कुठल्या तरी नोकरी करत, असाल पत्रकार, असाल पोलीस खात्यामध्ये, असाल कुठले आमदार आणि खासदार, सर्वात पहिलं तुम्ही हिंदू आहात एक लक्षात ठेवून या पहिल्या समाजामध्ये वावरायला शिका. आज अगर आपल्या धर्माकडे वाकड्या नजरांनी बघणाऱ्या या भडव्यांना अगर आपण थांबवलं नाही तर बांधवांनो उद्या आपण आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये आपले सण पण साजरा करू शकणार नाही. आज या लोकांना मिरच्या लागतात, आमच्या गणेश चतुर्थीच्या मिरवणुका निघाल्या तर, ह्यांना मिरच्या लागतात, आमच्या हनुमान जयंतीच्या मिरच्या निघाल्या तर, आणि यांच्या ईद मोहरमच्या निवडणुका पाहिजे तेवढ्या निघायच्या. आमचे पोलीस खात्यातले संबंधित अधिकारी आम्हाला रूट बदलायला लावतात. नको तिथून जरा गणेश चतुर्थीची मिरवणूक नको, जरा तिथून मस्जिद आहे. का त्या लोकांना कधी सांगत नाही ते तुमची ईदची मिरवणूक तिथे घेऊन जाऊ नका, तिथे समोर मंदिर आहे, का सांगण्याची हिंमत ठेवत नाही? हा दरारा हिंदू समाजाने तयार केला पाहिजे, ही भीती तयार केली पाहिजे. नुसता निषाद सभा घेत बसायचं असेल तर उद्या त्या ज्ञानेश्वर महाराज सारखा भडवा त्याला काय वाटते? एक तर मी तुम्हाला सांगतो ना, आपल्या वीर सावरकरांनी अतिशय एक सुंदर सांगून ठेवलेलं आहे. क्रांतीवीर वीर सावरकर म्हणतात की हिंदूंना मुसलमानांकडून भीती नाही, हिंदूंना हिंदूंकडूनच भीती आहे. हे असे कार्टे आणि भडवे आपल्या धर्मावर सोडलेले आहेत. कुठल्या तरी आमच्या छत्रपती संभाजी राजांच्या नावाने कुठल्या तरी ते ब्रिगेड सुरू केलेलं आहे. अरे भडव्यांनो, पहिले संभाजी राजांना तरी ओळखा, त्यांचे विचार समजून घ्या आणि मग त्यांच्या नावाने संघटना चालवा. आणि नंतर हे असे येऊन तुमच्या समोर भाषण करतात. फार मोठे नेते बसलेले हो जे आपल्या स्टेजवर जाणते राजे, त्याच्यानंतर गेले 32 वर्षानंतर लालबागच्या इथे पाय पडायला, आमच्या गणपतीकडे माथा टेकवायला गेले. पण एका तोंडाने सांगता आले नाही, ए महाराज तुझा थोबाड बंद कर, नाही तर तुला इथून जायला देणार नाही. ह्याचमुळे हिंदूंना त्रास होतो, तुम्हाला सांग, याचमुळे त्रास होतो. त्या महाराजला कळलं पाहिजे. तुम्हाला फक्त एक प्रश्न विचारतो, हे चुकून अगर त्यांनी मोहम्मद पैगंबराबद्दल असं काहीतरी घाणेरडं बोलला असता, आतापर्यंत त्या ज्ञानेश्वर महाराजची अंतयात्रा निघाली असती. अंतयात्रा. आणि आपला काय निघताय निषेध मोर्चा, घोषणा द्यायचंय. ज्ञानेश्वर महाराजचं काय करायचं? मंदिरात जात असताना, देवाकडून आशीर्वाद मागत असताना, आपण ज्या देवाकडे पाहतो, ज्या देवामुळे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला प्रत्येक इच्छा आपली पूर्ण होते, त्या देवी देवाला वक्तव्य करणाऱ्या लोकांना आपण अगर आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये जगायला देत असू तर हिंदू म्हणून तुम्ही स्वतःचं नाव लावायचं पहिलं बंद करा. हा भगवा डोक्यावर ठेवायचा पहिला बंद करा. कारण का हा कडवटपणा जोपर्यंत तुमच्यामध्ये येत नाही, हा कट्टरपणा तुमच्यामध्ये जोपर्यंत येत नाही ना, तोपर्यंत असेच महाराज सारखे 100 भडवे तयार होणार. काही तुम्ही थांबू शकणार नाही, काही थांबू शकणार नाही. अहो चुकून त्यांनी पाकिस्तानमध्ये असं सांगितलं असतं ना, त्याचे तुकडे तुकडे काढून रस्त्यावर टाकून दिले असते. कुठल्या मुसलमानांनी पण बोलला असता ना, तरी त्याचे तुकडे तुकडे करून टाकून दिले असते मोहम्मद पैगंबराबद्दल. अहो कडवटपणा हिंदूंमध्ये कधी येणार, हाच आज काळाचा प्रश्न आहे. आम्ही बोलतो तर लगेच नितेश राणेला दंगल भडकवायची, नितेश राणेला अटक करा. काय बोलले आमचे परमपूज्य रामगिरी महाराज? काय वेगळं बोलले? परमपूज्य महान रामगिरी महाराजांनी जे काय मोहम्मद पैगंबरांबद्दल बोलले, आमचे पत्रकार मित्र इथे आहेत, त्यांना मी विनंती करतो जरा युट्यूबवर जावा आणि जाकीर नाईक नावाचा त्यांचा एक जो भडवा आहे, जो आज पळून गेलेला आहे, देशाच्या बाहेर बसलाय,
त्याचं भाषण काढा आणि मी तुम्हाला विनंती करतो त्याचं भाषण ऐका। त्यांनी आमच्या परमपूज्य रामगिरी महाराजांनी जे वक्तव्य केलं त्यांच्यातल्या 100 तरी मुसलमान धर्मगुरूंनी आणि विचारवंतांनी अजून सांगितलेलं आहे। परमपूज्य रामगिरी महाराज काही वेगळं बोललेले नाही। मग तुम्हाला जाकीर नाईक बोलला तर चालतो, तुम्हाला तुमचे 100 तरी धर्मगुरू बोलले तर चालतात, पण एका हिंदू विचाराच्या हिंदुत्वरी विचाराच्या परमपूज्य रामगिरी महाराजांनी म्हणू नये हा ह्यांचा कट्टरपणा आहे। हे हिंदूंनी ओळखलं पाहिजे। त्यांना रामगिरी महाराजांच्या वर आक्रमण करायचं नाही, त्यांना धमक्या द्यायच्या नाही, त्यांना हिंदू समाजाला संदेश द्यायचा आहे, तुम्हाला सगळ्यांना संदेश द्यायचा आहे। ते आमच्या जाकीर नाईक बोलला तर चालतो, त्यांनी आमच्या मोहम्मद पैगंबराबद्दल काही बोललं तरी चालतं, पण तुमचा रामगिरी महाराज काही बोलला तर तुमच्या रामगिरी महाराजाला आम्ही जिवंत ठेवणार नाही अशा धमक्या आमच्या महाराजांना आता येत आहेत। नुसतं रामगिरी महाराजांना धमक्या येत नाहीयेत, त्यांचं नुसतं कोणी स्टेटस तरी मोबाईलच्या व्हॉट्सअपवर ठेवलं तर त्या मुलांना घरात घुसून मारण्याचे 100 तरी प्रकार आमच्या पोलिसांकडे आलेले असतील महाराष्ट्रात। म्हणजे ह्या गोष्टी हिंदू समाज म्हणून आम्ही सहन करायचं? आमच्या संत आणि महाराजांनी आता काय बोलण्या अगोदर आपली भाषणं आणि आपले विचार पहिलं काय मस्जिदीमध्ये पाठवायचे, मौलवींकडे पाठवायचे। अहो बघा हे जरा मी प्रवचन देतोय, आप जरा देख के बताओ ये बोल सकता हूं क्या, अच्छा बोल सकता हूं क्या, चलो अभी बैठ के बात करतो, चालेल का? हे पाहिजे तर आपल्या देवी देवतांबद्दल बोलणार, पाहिजे तेवढे आपल्या मिरवणुकीवर दगड मारणार, पण आपण ह्यांच्याबद्दल काही बोललो तर आम्हा लोकांना धमक्यापर्यंत हे लोक जातात। आणि हे लोकांना काय वाटतं ह्यांच्या धमक्याला भीक देणारे आम्ही लोक आहोत का? ह्याच्यातले कुठलेही वडवे तर आम्ही सांगतो या चला या पोलिसांना 1 दिवसाची सुट्टी मी देतो, तुम्ही तुमची ताकद दाखवा आणि हिंदू म्हणून आम्ही आमची ताकद दाखवायला मैदानामध्ये येतो। आणि मग आम्हालाही बघायचंय त्या दिवसाच्या नंतर दुसरी सकाळ हिंदू बघतात काय मुसलमान बघतात हे आम्हालाही बघायचं आहे। उगाच आमच्या देशामध्ये वातावरण खराब करू नका। तुमच्यातले जे जिहादी आहेत, जे ह्या राष्ट्राच्या विरोधी अतिरेकी कारवाया करतात, जे तुमच्या मस्जिदीमध्ये हत्यारं ठेवतात, त्या जिहाद्यांना पहिला आवरा। त्या जिहाद्यांच्या वर आम्ही बोलतोय आणि तुम्हाला त्या जिहाद्यांना आवरायला जमत नसेल ना तर 1 दिवस शुक्रवारी सुट्टी घ्या, त्या लोकांना साफ करून देण्याची जबाबदारी आमच्या लोकांची असेल। आम्हाला माहिती आहे ते कुठे कुठे बसतात, कुठे कुठे ढुंगणवरती करतात, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे। नाही सोडणार एकाला पण, होऊन दे आमच्या रामगिरी महाराजांना काही, कोणी त्या लोकांना एक दगड की एक तरी त्यांच्या केसाला धक्का लागला ना तुमच्या शरीरावर 1 केस ठेवणार नाही। आजच्या निमित्ताने तुम्हाला शब्द देऊन जा, 1 केस ठेवणार नाही। मग काय करायचं ते करा, शेवटी आमच्या धर्माचा विषय आलेला आहे। काय पाहिजे ते तुम्ही बोलाल आणि आम्ही हिंदू समाज म्हणून काहीच करणार नाही। हिंदू समाजाने पण थोडा विचार केला पाहिजे। अहो कशाला सहन करतोय, किती सहन करतोय? त्यांच्या ईदचे मिरवणुका 0 दगडफेक, आमचे 11 जागे दगडफेक। वाह, हा कडवटपणा आपल्यामध्ये कशाला कधी येणार आहे? कधी आपण त्याला संदेश देणार आहे? ते आमच्या धर्माकडे वाकड्या नजरेने पाहाल तर आम्ही तुमच्या डोळे ठिकाणावर ठेवणार नाही। हा संदेश देण्याची गरज आहे बांधवानो, हा संदेश देण्याची गरज आहे। नाहीतर असंच आपण 1 दिवस चालत राहिलो तर उद्या आपल्या माता भगिनींना रस्त्यावर चालणं पण शक्य होणार नाही। लव जिहादच्या निमित्ताने आपल्या माता भगिनींना फसवलं जातं, वाकड्या नजरेने पाहिलं जातं आणि आपण फक्त पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांनी काहीतरी करावं एवढेच अपेक्षामध्ये आपण असतो। पोलिसांनी कायद्याने त्याला काहीतरी तक्रार करून त्याला नीट करावं एवढं, तोपर्यंत आपल्या भगिनींचं आयुष्य खराब करून मोकळा होतो। मी तुम्हाला एक सांगतो, हे सगळे पोलीस कायदे विधे करा, पोलीस आपल्या जागे काय करायचे ते कारवाई करतील, त्यांचा विषय नाही, पण हिंदू समाज म्हणून
पुढच्या वेळी एक पण अगर लव जिहादची केस तुमच्या कानावर आली, पहिलं त्याला शोधा, त्याच्या तंगड्या काढा, मला फोन करा, काही होणार नाही, ही जबाबदारी माझी. त्या बडव्यांना ताप आला पाहिजे, विचार केला पाहिजे ते नाही मी कुठलाही हिंदू माता भगिनींकडे मी वाकड्या नजरेने बघणार नाही. पोलिसांकडे हेलो नंतर घेऊन जातील, पहिला माझ्या तंगडा काढून माझ्या हातात देतील, ही भीती पहिला या जिहाद्यांमध्ये पहिला निर्माण करा, तरच आपल्याबद्दल कोणतरी विचार करेल. नाहीतर चाललाय आपला एक एक धर्म, चाललाय एक एक दिवस, काढतोय आपण एक एक निषेध सभा, काढतोय आपले मोर्चे, आणि ते लोक करतायत आपल्या आपल्या एकेकाच्या विरोधात काय ना काहीतरी नाटकं, आणि आपण काहीच करणार नाही. म्हणून या निमित्ताने तुम्हाला सांगतो, किती सहन करायचं, ही सहनशीलतेचा पण कुठे ना कुठेतरी अंत असतो. त्या महाराव सारख्या बडव्याला का हिंमत आली? कारण त्याला माहिती आहे मी एवढं बोलल्यानंतर पण मी या भारत देशामध्ये मला कुठला हिंदू काही करणार नाही. हे जे काय करतील ते मंदिरापर्यंत करतील, पुढे मला काय करणार नाही, हा आत्मविश्वास त्या महाराव सारख्या माणसामध्ये आहे. म्हणून तो आता ह्या गोष्टी बोलण्याची हिंमत करतो. म्हणून त्याच्या व्यासपीठावर बसणारे जाणते राजे त्याला काय करत नाहीत. तुम्ही हिंदू म्हणून ह्याबद्दल विचार करायला तुम्हाला कळलं पाहिजे. ते अशा पद्धतीच्या प्रवृत्तींना जोपर्यंत तुम्ही थांबवत नाही तोपर्यंत अशाच पद्धतीचे हल्ले तुमच्या बरोबर होत राहणार. आमच्यासारखे लोक काही बोलले तर आमच्यावर धमक्या होत आहेत, आमच्यावर FIR होत आहेत. मला आश्चर्य वाटतं, मी त्या दिवशी उळव्याला होतो. आता उळव्यामध्ये बांगलादेशी आणि जिहादी येऊन त्या सेक्टरमध्ये आपल्या हिंदूंचे व्यापार बाहेर घेऊन जात आहे. मी तिकडच्या हिंदू समाजाला फक्त एवढं बोललो, तुम्ही एक फक्त काम करा, या जिहाद्यांचा कमर तुम्हाला अगर तोडायचा असेल तर पहिल्या ह्यांच्या बरोबर व्यापार बंद करा, व्यापार बंद करा. आता दिवाळी आणि नवरात्र येत आहे ना, बोलले आमचे महाराज बरोबर, विकत घ्यायचंय तर कुठल्या तरी भाई आपल्या हक्काच्या भाईकडून घ्या, भाईजानकडून घेऊ नका, एवढं लक्षात ठेवून बाजारपेठामध्ये फिरा. कारण का खिशात आलेला पैसा तो फक्त जिहादसाठीच वापरणार आहे, लक्षात घ्या. लँड जिहाद असो, लव जिहाद असो, हे सगळे ज्या गोष्टी होतात हे तुम्ही खिशात टाकलेल्या पैशामुळे होतात. तुम्ही जोपर्यंत ह्यांच्या आर्थिक नाड्या ह्यांच्या तोडत नाही तोपर्यंत हे लोक जिहाद करायचं बंद करणार नाही. बांधवांनो, लक्षात घ्या. जिहादकडून जेवढी आर्थिक रसद पुरवली जाते ते सगळे पैसे हे हिंदूंच्या खिशातून येत आहेत. हे आपण लक्षात घेऊन बाजारपेठामध्ये व्यवहार आणि खरेदी विक्री करण्यासाठी गेलं पाहिजे. हे ज्या दिवशी हिंदू म्हणून तुम्ही करायला सुरुवात कराल तेव्हा तुम्हाला कळेल हे कसे कसे हळूहळू आवडत चाललेलं आहे. हे पाहिजे तेवढा बोंगे वाजवणार, पाहिजे तेव्हा आपले DJ वाजवणार. फक्त हिंदूंचे काही मिरवणुका निघाल्या तर ह्यांच्या मिरच्या लागायला सुरुवात कर. अहो काय कडवटपणा आहे यांचा. खरंच ह्या लोकांचं कधी कधी कौतुक करायसारखं वाटतं. तुम्ही सांगा, या 2019च्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या एक पश्चिम बंगालचं तुम्हाला उदाहरण देतो. पश्चिम बंगाल तिथे काँग्रेसचा एक फार मोठा नेता लोकसभेची निवडणूक लढवत होता. अधीररंजन चौधरी नावाचा विरोधी पक्ष नेता पण होता तो आपल्या लोकसभेत. तो ज्या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवत होता त्या मतदारसंघामध्ये तो 5 ते 6 वेळा निवडून आलेला आहे. 5 ते 6 वेळा. यावेळी 2019ला तो जेव्हा निवडणूक लढवायला गेला त्याच्या विरोधात एक नौखा नावाचा युसुफ पठाण, मला वाटतं तो क्रिकेटर आहे, युसुफ पठाण येऊन त्याच्या विरोधात उभा आहे. काय करावं, तिकडच्या वोट जिहाद करणाऱ्या जिहाद्यांनी त्या लोकांनी ह्या 5-6 वेळा निवडून आलेल्या या हिंदू असला तरी, अनुभवी असला तरी या अधीररंजन चौधरीला पाडलं आणि त्या मुसलमान असल्यामुळे त्या युसुफ पठाणला निवडून आणलं. असा कडवटपणा हिंदूंमध्ये आला पाहिजे. हे तुम्ही शिकलं पाहिजे. नाही तर नुसतं कोणतरी नितेश राणे येऊन बोलतो, कोणतरी देवळेकर महाराज येऊन तापवतो म्हणून 4 तास तापायचं आणि उद्यापासून तेच सहन करत बसायचं. असं केलं तर आपला काहीच होऊ शकणार नाही. आपल्यावरचे हल्ले बंद होणार नाही. तुम्ही आमची चिंता करू नका. परमपूज्य रामगिरी महाराज असतील,
तुमचे नितेश राणे किंवा ह्या महाराज असतील, आम्हा लोकांना हे लोक काही करू शकत नाही. नुसतं मीडियाच्या समोर भोकू शकतात, समोर आले तर नजरेला पण साले उभे राहत नाहीत. असे लायकीचे हे लोक सगळे आहेत, असे लायकीचे हे लोक आहेत. त्यालाही माहिती आहे की नितेश राणे नुसता येत नाही, तयारीमध्ये येतो. माझ्यासमोर कोणीही आला, आता त्यांना वाटतं की मी नुसतं मोर्चासाठी निघतो, असं नाही. आजूबाजूची ही मुलं आहेत ना, सगळ्यासाठी तयार आहे, सगळ्यासाठी तयार आहे. कोणीतरी यावं मस्जिदीकडून दिशेने, परत जातील का बघा माझ्या नजरेसमोरून. असा धाक आपला असलाच पाहिजे. कोणी आपल्या वाकड्या नजरेने आपल्याकडे पाहता कामा नाही. हिंदू म्हणून तुम्ही सगळ्या बाबतीमध्ये तुमचा कडवटपणा दाखवलाच पाहिजे. अहो त्या मुरुडमध्ये एक लहान लहान 13-13, 14-14 वर्षाच्या मुलांना हे लोकांनी पुढे केलं आणि आपल्या गणेश चतुर्थीच्या मिरवणुकीवर दगड मारायला लावली. आणि आपण तिकडे जेव्हा आवाज करायला गेलो तेव्हा आपल्याला दाबण्याचे प्रकार सुरू झाले. ह्या गोष्टीबद्दल हिंदू म्हणून तुम्ही सगळ्या बाबतीसाठी तयार राहिलं पाहिजे. ठीक आहे, गेल्या कालच्या मिरवणुका ईदच्या निघाल्या. अगर हे लोकांनी असेच आपल्या मिरवणुकीवर, आमच्या सणासुदीवर अगर हल्ले थांबवले नाही तर मी तुम्हाला आज सांगून जातो, महाराष्ट्रामध्ये एक ईदची मिरवणूक परत आम्ही काढून देणार नाही. घ्या किती पोलीस फोर्स घेऊन तिथे उभे करा, लावा किती तुमची ताकद, मग आम्ही पण भगवादारांची ताकद तुम्हाला अशी दाखवू, शुक्रवारी परत तुमची ढोंगणं परत वरती येणार नाही, एवढा शब्द देऊन जातो. सुरुवात आम्ही केली नाही, सुरुवात तुम्ही केली. आम्ही तुमच्या ईदच्या मिरवणुकीमध्ये दगडी मारली नाही, तुम्ही गणेश चतुर्थीच्या वेळी दगड मारलाय. आणि प्रत्येक दगडचा हिशोब करून ठेवलेला आहे, प्रत्येक दगडावर नाव लिहून ठेवलाय. हा दगड अब्दुलचा आहे, हा दगड सलीमचा आहे. त्या दगड मारण्याच्या वेळी त्याच्या डोक्यावरच बसणार, त्याची तुम्ही चिंता करू नका. मग बोलू नका तुमच्या मोहम्मद पैगरांच्या नावाने बोंबलत बसू नका. मग ते पण येणार नाही वाचवण्यासाठी. मग अब्बा आणि आम्ही पण येणार नाही वाचवण्यासाठी. जेव्हा ढोंगणावर वस्त्रे फिरतील तेव्हा नाटकं आमच्या इथे नको. हे आमचं हिंदू राष्ट्र आहे, हे महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे, हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र आहे. हे पहिलं लक्षात ठेवा. आणि आमच्या वाकड्यामध्ये तुम्ही ज्या दिवशी जाल तेव्हा हा असा शेवटचा निषेध मोर्चा निघेल. सामूहिक तुमच्या अंत्यसंस्काराचे मोर्चे काढायला लावले, लक्षात ठेवा. उगाच ह्या वारंवार मिळालेल्या ज्या धमक्या आहेत, जे वारंवार जे आम्हाला इशारे दिले जात आहेत, तुमची हे हिरव्यांची वळवळ, या जिहाद्यांची वळवळ, या राष्ट्रभक्त मुसलमानांनी थांबून दाखवली पाहिजे. तुमच्यातले जे विचारवंत आहेत, जी भाईचाराची गोष्ट बोलतायत, मी तुम्हाला परत सांगून टाकतो, आमच्या देशामध्ये सर्व धर्म समभाव चालणार नाही. इथे पहिलं हिंदूंचं हित बघितलं जाईल आणि मग बाकींच्यांना आम्ही मोजणार, बाकीच्यांना मोजणार. उगाच सर्व धर्म समभावाचे टेप रेकॉर्डर ना जाऊन पाकिस्तानमध्ये वाजून दाखव, मग बघ ढोंगण्यावर कशी वस्त्रे मारतात तुझ्या. आमच्याकडे वळवळ करू नका. नुसतं काय गंगा जमुनी तैबी, कसले गंगा जमुना, रोज पितो ते हाजी अली सेंटरवर, काय होत नाही त्याच्यामध्ये, रसच नसतो त्याच्यामध्ये मोठं. आम्हाला पडपड करून दाखवतात. आंदो व नितेश राणे को मस्जिद के बाहेर छोडे. अरे तुझ्या मस्जिद मध्ये 100 वेळा येऊन गेलेलो. अरे काय करू नाही शकणार तुम्ही, आम्हाला काय करू शकणार. तुमची वळवळ किती आहे ना, आम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती. आम्हाला काय तुमची वळवळ नवीन नाही, पण हीच भूमिका प्रत्येक हिंदूंनी ठेवली पाहिजे असं मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे. नाहीतर अशाच आमच्या स्वामी समर्थांवर कोण ना कोणतरी महाराज उठून काही ना काहीतरी बोलेल. असंच प्रभू रामचंद्रावर कोण ना कोणतरी एका हिंदूच्या तोंडाने बोलायला लावेल. आणि असंच अगर तुम्ही ऐकण्याची सवय लावत बसलात, प्रत्येक हिंदूने जसं अन्य गोष्टीचा तुम्ही हिशोब करता, तसंच सुरक्षा बजेट पण ह्यावेळी प्रत्येक हिंदूंनी दसऱ्याच्या वेळी हिंदू कुटुंबियांनी त्याचं नियोजन करायला पाहिजे. बसा कुटुंबियाबरोबर, बाकी सगळ्याचा बजेट जसा तुम्ही करता. हे लोकांना वाटतं की 2019 नंतर जास्त वळवळ केली तर आम्ही सगळेजण सहन करत बसणार. कदाचित हे लोक 93च्या नंतरच्या दंगली कदाचित थोडं विसरले असतील. हिंदू जेव्हा जेव्हा एकत्र आलाय तेव्हा तेव्हा अयोध्यामध्ये राम मंदिर उभं राहिलं, एक तुम्ही लक्षात ठेवा.
हिंदू जेव्हा जेव्हा एकत्र आलाय तेव्हा बाबरी मस्जिद पडून राम मंदिरासारखे असंख्य मंदिरं उभं राहिलेली आहेत. हिंदू जेव्हा जेव्हा एकत्र आलाय तेव्हा 2014च्या सारखा एक हिंदुत्वादी विचाराचा प्रधानमंत्री या देशाला मिळालेला आहे. हिंदू जेव्हा जेव्हा एकत्र आलाय तेव्हा 370 साला कायदा आपण रद्द करून दाखवलेला आहे. म्हणून हिंदूने एकत्र येणं हे आपल्या धर्मासाठी गरजेचं समजून दिवस रात्र एकत्र आलं पाहिजे. तुम्ही एकत्र आज अगर आला नाही तर समोर आलेलं आव्हान पहिलं नजरेसमोर बघा. ते लोक आपल्या मिरवणुकीवर आज चपला मारायला लागलेले आहेत. आपल्या स्वामी समर्थ असतील, आपले प्रभू रामचंद्र असतील, ह्यांच्यावर शिवाय शाप करणाऱ्या लोकांना पुढे करायला लागलेले आहेत. अहो विशालगडावर काय झालं? अहो आज आपल्या छत्रपती शिवरायांचा इतिहास, ज्वलंत इतिहास त्या विशालगडावर पाहिल्यानंतर आज जिथे आपलं रक्त खळखळत आहे तिथे या हिरव्या सापांनी आपली वस्त्या वाढवणं सुरू केलेलं आहे. आज हिंदू म्हणून तुम्ही अगर एकत्र आला नाहीत, जागृत राहिला नाहीत, कडवट आणि कट्टर बनला नाहीत तर तुमचं जगणंही मुश्किल होऊन जाईल. बांधवांनो, एवढंच सांगण्यासाठी आज मी तुमच्याकडे आलेलो आहे. आज एक नितेश राणे, एक आमचे परमपूज्य रामगिरी महाराज अगर त्यांना भारी पडू शकतात, तुम्ही विचार करा एवढे मोठ्या संख्येने अगर हिंदू जमले तर ह्या लोकांना देशामध्ये राहण्याची तरी जागा असेल का? राहण्याची तरी जागा असेल तरी आहे 10-12%, जास्त नाही. आपण 89% आहे. थोडा हिमतीने थोडा अगर बाहेर आलो ना तर ढेकण्यासारखे बाजूला होऊन जातील, नजरेला पण दिसणार नाही. आपले एवढेशेच आहेत, एवढेशे. म्हणून ह्या निमित्ताने आपण सगळेजण एक हिंदू म्हणून एक निश्चय करा, एक शपथ घ्या. बस झाले हे सगळे निषेध सभा, बस झाले हे सगळे मोर्चे. पुढच्या वेळी माझ्या हिंदू धर्मावर कोणी वाकड्या नजरेने पाहिलं तर हिंदू म्हणून त्याची मान ठिकाण्यावर मी ठेवणार नाही. ही शपथ घेऊन पहिले इथून तुम्ही सगळेजण निघाला पाहिजे. काय बघू आम्ही कायदा काय करायचंय. आम्ही सरकारमध्ये बसलो, हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे, काही चिंता करू नका. आपण काय कोणाच्या अंगावर पहिला गेलेलो नाही. आम्ही काय पहिल्या कोणाच्या मिरवणुकीवर दगड मारली नाही. आता आपल्या गणेश चतुर्थीचा हिशोब आपल्याला पुढच्या वेळी मोहरम आणि ईदच्या मिरवणुकीवर तो हिशोब चुकता करायचाच आहे. ही शपथ घेऊन पहिले इकडून निघा. त्यांच्यामध्ये पण भीती वाटली पाहिजे. हे बाबा ढंग से निकल वरना वो भगवादारी आएगा और मेरे सर पे पत्थर मार के चला जाएगा. ही भीती त्यांच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. म्हणून ह्या सगळ्याबद्दल तुमच्याशी बोलावं, थोडं तुम्हाला जागृत करावं, थोडं तुम्हाला उठायला सांगावं. कारण का अगर हिंदू म्हणून तुम्ही अगर जागलात नाही तर बांधवांनो, भगिनीनो आणि तरुण मित्रांनो, आपण नुसतं एवढेच राहून जाऊ. तुम्हाला सांग नाही राहणार आपण जास्त या देशामध्ये. तुम्ही हिंदू म्हणून तुमचा कडवटपणा दाखवणं, वाढवणं हे तेवढंच गरजेचं आहे. उद्या आपल्या 32 शिराळ्याचा हिंदू हा जागृत आहे आणि त्याच्याकडे आलेलं प्रत्येक आव्हान हा त्याच सूत समेत परत पाठवतो असा संदेश त्या जिहाद्यांकडे गेलाच पाहिजे. ती शपथ घेऊन पहिले इथून सगळेजण निघा. आम्ही तुम्हाला विश्वास देतो, त्या जिहाद्यांना तुम्ही अंगावर घ्या. तुम्हाला सुखरूप घरी पोहोचवण्याची जबाबदारी ही आमच्या सगळ्यांची असेल. हा शब्द तुम्हाला इथे मी देऊन जातो. तुम्ही कुठलीही चिंता करू नका. हा हिंदू राष्ट्र आहे आणि या हिंदू राष्ट्रामध्ये इथे भगवा झेंडाच फडकणार. हा शपथ घेऊन आज मी तुमच्या समोर, आज जे तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इथे आलात, तुमच्या सगळ्यांचे मी आभार मानतो. आणि इथे जात असताना माझ्या प्रत्येक हिंदूने जे मी बोलतो त्याच्या मागे जोरदार ही घोषणा देऊन त्यांच्या बोंग्यापर्यंत हा संदेश गेला पाहिजे की 32 शिराळ्याचा हिंदू माझा जागृत आहे. बोलायचा जय श्रीराम, जय जय श्रीराम, श्री श्री स्वामी समर्थ, हर 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 हर, उनका अली हमारा बजरंग बली. आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष.